कुंकाच्या ताटावर रुमाल टाकते म्हणून योगेश रामचं नाव नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, मकर संक्रांत तर झाली आहे तरी सुद्धा तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा। तर तुम्हाला एक खूप महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे, ती अशी की आज ना मला यूट्यूबमुळे ओळखणारे कोणीतरी भेटले, ते पण मी लवकरच सांगणार आहे। तर ब्लॉग कंटिन्यू करा आणि चॅनलवरती कोणी नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि खूप जण बोलतात की इंजिनियर असून सुद्धा हे सगळं का ब्लॉगमध्ये टाकते, तर त्यांना मला असं सांगायचं आहे की जे आपल्याला करायला आवडतं ना स्वतःला, ते आपण केलंच पाहिजे आणि आपण जे करतोय ते का करतोय हे सुद्धा आपल्याला माहिती असलं पाहिजे। तर मी हे का करते हे सांगते तुम्हाला। तर मला कुठेतरी वाटतं की हे सगळं आहे ना सायन्सला धरून आहे असं वाटतं, त्याच्यामुळेच मी हे सगळं करते। तर फॉर एक्झाम्पल जर आपण घेतलं तर संक्रांतीला आपण बोलतो सगळ्यांना की तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला, तर म्हणजेच काय की आपण सगळ्यांना तीळ खायला देत असतो आणि म्हणजेच एकमेकांना देत असतो। तर जेव्हा मकर संक्रांतीचा वातावरण असतं ना, तर तेव्हा आपल्या शरीरासाठी तीळ हे खूप महत्त्वाचे असतं आणि गुळ सुद्धा खूप महत्त्वाचं असतं, त्यामुळे ते आपल्यासाठी कुठेतरी चांगलंच आहे, म्हणून हे सगळं आपण करत असतो। तर तुम्हाला काय वाटतं हे कमेंट्समध्ये मला नक्की सांगा। तर या ब्लॉगच्या शेवटी तुम्हाला स्वीटीचा, माझा आणि मम्मीचा मस्तपैकी उखाणा पण ऐकायला भेटणार आहे आणि कोण भेटले हे तर सांगायचं अजून राहिलेच आहे। तर आज सगळ्या बायका आपल्या आपल्या नवऱ्यांसाठी उपवास करत असतात, पण मी असं करत नाही, कारण की आमच्या असं म्हणणं आहे की उपवास करण्यापेक्षा माझ्यासोबत कायम छान राहा, त्यामुळे मी उपवास न करता बाकीचे जे पण पद्धती आहेत ना मकर संक्रांतीच्या त्या सगळ्या मी फॉलो करत असते। तर तेच की आम्ही मंदिरामध्ये गेलेलो विठ्ठल रुक्मिणीच्या, तर तिथे ना मला बायका जेव्हा एकमेकांना ओळखतात ना, तर तेव्हा मला त्या मावशी भेटलेल्या ज्या यूट्यूबमुळे मला ओळखतात, तर मला फार छान वाटलं। तर त्यांच्यासोबत खूप सारे गप्पा झाल्या आणि मग त्यांचा सुद्धा उखाणा ब्लॉगमध्ये आहे, ते सुद्धा तुम्ही नक्की पहा, ते तुम्हाला पुढे पाहायला भेटणार आहे। मग आम्ही सगळ्यांनी मिळून एकमेकांना ओळखलं, ज्याच्यामध्ये सगळ्यांची पद्धत वेगळी असते थोडी थोडी। तर मला जे माहिती आहे तेच मी तुम्हाला सांगते की सीतेचा वोसा, रामाचा वोसा, जन्मोजन्मी वोसा असं म्हणत बायका एकमेकांना वोसत असतात। तर अशा प्रकारे माझी मकर संक्रांत खूप छान झाली आहे, कारण की मला यूट्यूबमुळे ओळखणारं कोणीतरी भेटलंय। त्यांना खूप खूप थँक्यू की ते माझे ब्लॉग्स आहेत ना पाहतात ते। तर तुम्ही सुद्धा ब्लॉग कंटिन्यू करा, ज्याच्यामध्ये तुम्हाला पुढे ना त्या मावशी ज्या मला भेटलेल्या आहेत त्या पण त्यांचा पण उखाणा ऐकायला भेटणार आहे। बरोबर, त्याचबरोबर अजून स्वीटीचा, मम्मीचा, माझा आम्ही सगळेजण फुल मस्तपैकी उखाणे पण घेतलेले। तर असे ब्लॉग्स तुम्हाला कसे वाटतात ते मला कमेंट्समधून नक्की सांगा। आणि याच्यानंतरचा ब्लॉग खूप इंटरेस्टिंग असणार आहे, कारण आम्ही जाणार आहे गावाला। तर गावाकडचे ब्लॉग्स बघायला फार छान वाटतं आणि आम्ही तिकडे काय काय केलं हे सगळं तुम्हाला पाहायला भेटणार आहे। त्याचबरोबर आम्ही ना रानामध्ये गेलो होतो कांदे काढायला, तर ते सुद्धा तुम्हाला ब्लॉग्समधून पाहायला भेटणार आहे। तर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा। तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये लवकरच, आणि तोपर्यंत माझ्या ब्लॉग्सला खूप सारं प्रेम द्या। लाल काहीतरी स्पॉट दिसतोय हा। हा बोला। तू घे आता, चल तू घे राणी ताई। तू बोल आता, चल चांगला मगाशी नाही आलेला, बोल। कुंकाच्या ताटावर रुमाल टाकते म्हणून योगेश रामचं नाव
दसरा. महादेवाच्या पिंडीवर टरबुजाची टरबुजाची फोड. संदीप पाटलांचं बोलणं आहे साखरेसारखं गोड. तिरंगी झेंड्याला शंकररावांचे नाव होते.